जे आयुर्वेद महाविद्यालयाचं काम पाहणारं जे आमचं आयुर्वेदाचं काउन्सिल आहे NCISM आणि आम्ही जो नवीन MSR आणला किंवा नवीन ॲक्ट आणला होता तर तो 2021ला पास झाला आणि 2021ला पास झाल्यानंतर त्याचं इन्व्हिटेशनसुद्धा 2021पासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं. पण 2021च्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते लागणार होतं बॅचला जर ते लागू झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती की आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला नेक्स्ट एक्झाम द्यावं लागेल हे माहीत नव्हतं. आता एकदम वेळेवर आम्ही कधी नेक्स्टचा अभ्यास केला नाही किंवा तसं आम्हाला काही मानसिक तयारी आमची नाही, त्यामुळं आमचं खूप नुकसान होईल. आम्ही इकडे डिग्री जरी घेतली नेक्स्टमध्ये जर फेल झालो तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा व्यवसाय किंवा प्रॅक्टिस आम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या मुलांची मागणी होती. अनेकदा त्यांनी काही आंदोलनंसुद्धा दिल्लीसारख्या जंतर मंतरवर सुद्धा आंदोलनं केलीत. अनेक ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांचे निवेदनं यायचे आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी रिलीफ द्यायचं ठरवलं आणि ते जवळपास 23-24च्या बॅचपासून आता नेक्स्ट एक्झाम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामुळं आता जवळपास देशभरातल्या 4 लाख विद्यार्थ्यांना त्याचा त्या 3 वर्षाचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे जवळपास 1.5 ते 2 लाख विद्यार्थी एकट्या महाराष्ट्राचे